आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि ठाणे लोकसभाचे खासदार आदरणीय मस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये युवा सेनेच्या आढावा बैठकी घेतल्या जात आहेत। त्यात ठाणे शहर असेल, मीरा भाईंदर असेल आणि आज नवी मुंबई। मी खरं तर आज या नवी मुंबईमध्ये आल्यानंतर मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की अनेक युवा सैनिक हे शिवसेना पक्ष आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक आहेत। आणि मी खास करून मस्के साहेबांचं अभिनंदन करतो, कारण शिवसेनेचं एक वेगळं वातावरण आज ह्या नवी मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसत आहे। आणि नक्कीच आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे असतील, त्यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं। आदरणीय द्वारकानाथ भोईर साहेब असतील, आदरणीय ममित चौगले साहेब असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित होते। आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजच्या बैठकीच्या जोश नंतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा या नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकवणार आहे। बघा, शेवटी तिकीट देण्याचं काम हे आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे सर्व नेते आदरणीय मस्के साहेब हे सगळे घेत असतील। आणि शेवटी शिवसैनिकच ह्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन काम करणार आहे, निवडणुकीत लढणार आहे। तो शिवसेनेचा असो किंवा युवा सेना असो, शेवटी तो शिवसैनिकच आहे। आणि निश्चितपणे युवकांना संधी हे नेहमीच शिंदे साहेब असतील, मस्के साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, हे नेहमीच देत आहेत। आणि आपण पाहत असाल तर जरी युवकांना संधी दिली नसली गेली तरी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत आणि सगळ्यात जास्त काम जर कोणी करणार तर तो आमचा युवा सैनिक करणार आहे।